आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या घरात पाऊल ठेवण्याआधी मी हरीशला एक अट घातली होती की मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी घरी परत येते आणि या घरात इतर कोणाशीही मी संबंध ठेवणार नाही। इतर कोणीही माझ्याशी बोलायचं नाही आणि माझ्या संसाराच्या मध्ये यायचं नाही। आजपासून या घरात मी आणि माझा संसार वेगळा असेल। लक्ष्मी, देव आणखी किती परीक्षा पाहणार आपली। काल आपल्या काळजाचा तुकडा घराबाहेर पडला। बँकी बरोबर आपल्या सोन्यासारख्या आरतीला पण घराबाहेर पडावं लागलं। ते दुःख सोसतोय ना सोसतोय आजचा हा दिवस आपल्या हरीशच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता। ती धमकी देऊन त्याने सिंचनाला घरी परत आणि मुळात सिंचनाला घरी यायचंच नव्हतं। ती अटींसकट या घरात आली। हीच का ती तिच्या मनातलं आपल्याबद्दलचं प्रेम इतके पटकन कसं विरलं? घरात पाऊल ठेवताच घराचे दोन भाग केले ते संतोषने थांबवायला हवं होतं, पण संतोष त्याची तर त्रास नाही राहिली। संसाराचं हे असं स्वप्न पाहिलं होतं का आपण? लक्ष्मी, जेव्हा कुठलाही माणूस एखादं स्वप्न पाहतो ना, तेव्हा ते पूर्ण होणारच, ते स्वप्न तो पूर्ण करणारच हा विश्वास असतो ग त्याच्या मनात। ते स्वप्न कदाचित अपूर्ण राहू शकतं, कदाचित भंगू शकतं, अर्धवट पूर्ण होऊ शकतं, अशी कल्पनाही तो करत नाही। आपणही ही चूक केली लक्ष्मी। म्हणजे बघ, आपलं स्वप्न आपण नेहमी एकमेकांच्या साथीने पाहिलं। जर काही संकट आलं, अडचण आली तर एकमेकांना प्रोत्साहन देत राहिलो आणि एकमेकांच्या साथीनं आपलं स्वप्न पूर्ण करायचंच हा विश्वास नेहमी ठेवला ना ग मनात। म्हणजे हे बघ, ते नाही का गॅस भरलेले असे फुगे असतात बघ, असे उडतात हवेत, उंच उंच जातात ना, तसे आपणही तरंगत होतो तिकडे कुठेतरी। पण हे विसरलो की त्या फुग्यांना टाचणी लावणारी माणसंही असतात आजूबाजूला। आणि आपल्या बाबतीत हे काम कुठल्या बाहेरच्याने नाही केलं, आपल्याच लोकांनी केलं, आपल्या पोटच्या मुलांनी हे केलं। असं म्हणतात ना, आई वडील होणं सोपं नसतं, खूप कठीण आहे ते। ही एक नोकरीच आहे, पूर्ण वेळची नोकरी आहे। एक फरक आहे मात्र, या नोकरीत सेकंड सॅटर्डे, फोर्थ सॅटर्डे, रविवार अशा सुट्ट्या नसतात, हाफ डे नसतो। आयुष्यभर नोकरी करावी लागते। लक्ष्मी, ही नोकरी करताना म्हणजे आपल्या मुलांना वाढवताना, त्यांच्यावर संस्कार करताना हे गृहीत धरलंच होतं का आपण की शेवटी मुलं आहेत, ती चुकणार, काहीतरी लहान मोठ्या गोष्टी त्यांच्या हातून घडणार, पण मुलं या थराला जातील, घरचे दोन तुकडे करण्यापर्यंत त्यांची मजल जाईल असं मात्र वाटलं नव्हतं। लक्ष्मी, काळजी नको करूस तू।
मला काही असं खचल्यासारखं किंवा हरल्यासारखं नाही वाटत आहे बरं का. अजिबात नाही. उलट मला तर आता असं वाटतंय की एक युद्ध सुरू झालंय आणि हे युद्ध आपण लढायचं, पूर्ण ताकदीनिशी लढायचं. आणि नुसतं लढायचंच नाही, जिंकायचं सुद्धा. कुठून आणता एवढा निर्धार? तुमच्या या बोलण्याने पुन्हा पुन्हा बळ येतं बघा. तुमचं बरोबर आहे, खचून नाही जाय. हे युद्ध आहे आणि ते आपण एकमेकांच्या साथीने जिंकायचंय. कशी असली तरी आपली मुलं आहेत ती जर चुकत असतील तर त्यांना आपण दिशा दाखवणार आहोत. आपल्या मुलांना पण कळलं पाहिजे. इतक्या सहज ते त्यांच्या आई वडिलांना तोडू नाही शकत. आज त्यांनी या घराचे 2 भाग केलेत ना, पण त्यांचे आई वडील हे घर पुन्हा एक करतील. करू ना? जा निलांबरी, धगधगत्या निखाऱ्याची तयारी कर. काय झालं? एकदा सांगितलेलं कळत नाही? चल निघ. हो आजी, करते. अरे वा, विलक्षण आहे. स्वतःला गाडे पाटलांची सून म्हणवतेस, माझ्या सिद्धूची बायको म्हणवतेस, कर्तव्याची ही मोठी भाषणं जोडत असतेस. मग या कुटुंबासाठी एवढं करून दाखव, म्हणजे मी तुला मानेन. चाल. ए रेणुका, काय करतेस तू? या घरच्या सुनेचं कर्तव्य. अरे वा, या उदसेला या घरातून हाकलण्यासाठी मी एवढं सगळे प्रयत्न करते आणि तू मला चढवतेस. चल हो बाजूला. आई, हे बघा, तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे, पण हे असं नका करू हो. भावना आपल्या सिद्धूची बायको आहे आणि त्याही पलीकडे ती कोणाची तरी मुलगी आहे. तुम्ही मांत्रिक आहात ना? म्हणजेच तुम्ही देवाचे दूत आहात असा दावा करता ना? हो. मग तुमच्यासाठी निखारे म्हणजे अगदी फुलाच्या पायघड्यांसारखेच असतील. म्हणजे काय म्हणायचंय नेमकं तुला? माझं इतकंच म्हणणं आहे की या सगळ्या अंधश्रद्धा आहेत आणि मी अशा अंधश्रद्धांना खतपाणी घालू शकत नाही किंवा त्याला पाठिंबाही देऊ शकत नाही. आणि कोणी जर का त्याला पाठिंबा देत असेल तर ते मी शांतपणे बघूही शकत नाही. असं म्हणजे तू मला विरोध करणार, घराण्यासाठी अग्निपरीक्षा देण्याचं टाळणार आहेस तू? नाही नाही, मी विरोध नाही करणार. मी ही अग्निपरीक्षा देणार, पण मी निखाऱ्यावरून तेव्हाच चालेल जेव्हा हे सिद्धी प्राप्त असणारे मांत्रिक त्या निखाऱ्यावरून चालतील. लक्ष्मी निवास